काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे। राहुल गांधी यांनी देशामधील गरिबांना किमान उत्पन्नाची हमी दिली आहे। देशातील 20% गरीब कुटुंबांना वर्षाला 72,000 रुपये देणार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं। रणजितसिंह निंबाळकरांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून संजय निरुपम यांची गच्छंती करण्यात आली आहे। त्यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांना मुंबईचे प्रदेश अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे। अहमदनगरमध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले आणि देविदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। नितीन गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुख्यमंत्री फडणवीस यावेळी गडकरींच्या सोबत होते। अर्ज भरताना भाजप कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन देखील केलं। सोलापूरमध्ये काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी मुलगी प्रणिती शिंदे, पत्नी उज्ज्वला शिंदे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीही केली होती। यवतमाळमध्ये शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळींनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते। चंद्रपूर वणी आणि लोकसभेचे उमेदवार हंसराज अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अशोक चव्हाण काहीसे अनुत्सुक होते, मात्र पक्षश्रेष्ठींनी दबाव टाकल्यामुळे अखेर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। सोलापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करत प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या रॅलीमध्ये भारिप कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। अॅडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी शहरामधून रॅली देखील काढली। अमरावतीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसुळांनी सेना भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आश्वासनांची पूर्तता आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक जिंकू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। परभणी जिल्ह्यामध्ये बहुजन वंचित आघाडीतर्फे आलमगीर खान यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विशेष म्हणजे त्यांनी बैलगाडीमधून रॅली काढली। यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी अमरावती लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे। युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, भाजप आमदार सुजित सिंग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे कधी काय बोलतील याचा नेम नाही। सोलापुरातील युतीच्या मेळाव्यामध्ये दानवेंची जीभ पुन्हा एकदा घसरली। पाकिस्ताननं भारताचे 40 अतिरेकी मारल्याचा उल्लेख दानवेंनी केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची किल्ली उडवण्यात आलेली आहे। आपण बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले 40 अतिरेकी मारले आणि देशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला। नुसती 56 इंचाची छाती असून काही उपयोग नाही, तर देश चालवायला डोकं लागतं अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे। गुडघ्यातील अक्कल कधी देश चालवत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी, महिला आणि युवकांवर भर देण्यात आलाय। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, पदवीधरांना 100 दिवसांची नोकरीची हमी अशी आश्वासनं यामध्ये देण्यात आली आहे। राजू शेट्टींनी काँग्रेसला अल्टिमेटम दिलेला आहे। सांगलीमध्ये राहिलेल्या जागेचा लवकर निर्णय घ्यावा, जागांबाबत निर्णय न झाल्यास एकटा लढणार असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे। यवतमाळमध्ये भावना गवळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना वाकून नमस्कार केलेला आहे। एका जबाबदार मंत्र्यानं अशा पद्धतीने नमस्कार केल्यामुळे विरोधक यावर टीका करतायत। उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। ज्यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही त्यांनी देशात कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तीवर बोलणं कितपत योग्य आहे याचं आत्मपरीक्षण करावं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेसकडून सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भिवंडीमधील काँग्रेस नगरसेवक नाराज झालेत। 47 पैकी 42 नगरसेवकांचा सुरेश टावरेंना विरोध आहे। त्यांनी राजीनामा देण्याचा पक्षाला इशारा दिलाय। जळगावमध्ये महाआघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे।
खामगावमध्ये ग्रामदैवताच्या यात्रेमध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी सहभाग घेत रंगपंचमी साजरी केली आहे। सुप्रिया सुळे यांनी टाळ वाजवत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। यावेळी सुप्रिया सुळेंनी हलगीच्या तालावर नृत्य देखील केलं। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालन मंडळासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। यामध्ये शिवसेनेचे 8, भाजपचे 6, राष्ट्रवादीचे 3 आणि 1 मनसेचा उमेदवार निवडून आला। मात्र आता सभापती कोणाचं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पालघर नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने 19 जागांवर विजय मिळवलेला आहे। नगर परिषदेच्या 26 जागांचे निकाल जाहीर झाले। नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉक्टर उज्ज्वला केदार काळे यांचा विजय झालाय। पालघरमध्ये शिवसेना भाजप बहुमत मिळवून सुद्धा नगराध्यक्षपद मात्र राष्ट्रवादीच्या डॉक्टर उज्ज्वला काळे यांच्याकडे गेलंय। त्यामुळे बहुमत मिळवणाऱ्या शिवसेना भाजपला मोठा धक्का बसलाय। सिंदखेड राजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सतीश तायडे निवडून आले। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या देविदास ठाकरेंचा 1,500 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला। तर शिवसेनेचे 7, राष्ट्रवादीचे 8, 1 अपक्ष आणि 1 भाजपचा नगरसेवक विजयी झालेले आहे। दुसरीकडे लोणार नगर परिषदेचे 17 जागांसाठी निकाल लागलेला असून काँग्रेसच्या पूनम पाटील यांचा नगराध्यक्षपदी विजय झालेला आहे। या ठिकाणी एकूण 58 उमेदवार होते। काँग्रेसला 10 तर शिवसेनेला 7 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषात साजरी करण्यात आली आहे। रंगपंचमीच्या दिवशी पांढरा शुभ्र पोशाख केल्यानंतर गुढीपाडव्याची चाहूल म्हणून विठ्ठलाला साखरेचा हार घातला जातो। तुळजापूरची महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भक्तिभावानं रंगपंचमी साजरी करण्यात आली। देवीच्या मूर्तीला पांढरं शुभ्र वस्त्र नेसवून त्यावर विविध रंगांचे कोरडे रंग टाकण्यात आले। रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीच्या 12 वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवीच्या पालखीला पोलिसांनी मानवंदना दिली। पोलिसांनी बंदुकीच्या सहाय्यानं पालखीला मानवंदना दिल्यानंतर पालखीची मिरवणूक सुरू झाली। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हाजी अली जंक्शनवर इंडियाना बारमध्ये रेड टाकली। यावेळी 15 बार कर्मचाऱ्यांसह 32 ग्राहकांना अटक करण्यात आली आहे। सातारा आणेवाडी टोल नाक्यावर कर्मचारी आणि गाडी चालकाच्या वादावादीमध्ये 6 राऊंड फायर झाल्याची माहिती मिळते। टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला होता। इंदापूर तालुक्यातील लासुर्णे इथे पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेसमोर खातं उघडून घेतलं जात नसल्यामुळे घंटानाद आंदोलन करण्यात आलं। आनंदनगर येथील वसंत खंडोजी मोहोळकर विविध कार्यकारी सेवा सहकारी पतसंस्थेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। इचलकरंजीमधील रंगपंचमी खेळून रुई पंचगंगा नदीमध्ये आंघोळ करायला गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। मुंबईतील मानखुर्द येथील एकता नगरमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली। यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत। कोल्हापूरसह सांगली शहरामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। शहरामध्ये काही भागामध्ये पाऊस झालाय तर काही भागामध्ये पावसाचं वातावरण होतं। आसाममध्ये देशसेवा बजावताना निधन झालेल्या करवीर तालुक्यातील गिरगावमधील शहीद सूरज मस्कर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। सूरज यांचं लग्न होऊन 1.5 ते 2 वर्ष झाली होती। त्यांना 8 महिन्यांची मुलगी देखील आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि मायावतीनंतर देवेगौडा यांनीही माघार घेतली। नातवासाठी त्यांनी हासनची जागा सोडलेली आहे। पाटणमध्ये रिक्षा आणि ट्रकच्या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 13 जण यामध्ये जखमी झाले आहेत। जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये जवान हरिराम शहीद झालेत। राजस्थानमधील पेत्रुक या त्यांच्या मूळ गावी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली।